देवाने उत्पत्ती 1:18 मध्ये सांगितलं, मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. सहाय्यकाविना असलेला माणूस बघायला देवाला वाईट वाटतं. And then he provides. आज जगामध्ये स्वार्थ इतकं फोफावलेलं आहे, तर इतकं की आम्ही मदत करणाऱ्यामध्ये आमचा समावेश होण्यापेक्षा मदत घेणाऱ्यामध्ये आमचा समावेश झाला तर बरं असं आम्हाला वाटतं. मला तुम्हाला सांगू द्या, मदत, सहाय्य, हेल्प हा ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य घटक आहे. चॅरिटी इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ ख्रिश्चनिटी. तुम्ही चॅरिटी बद्दल बोलायला लागले का? बायबल बद्दल बोला ना, देवाचं वचन बोला ना. बायबलमध्ये काय सांगितलं ते बोला. चॅरिटी कशाला सांगता? बाहेरचे लोक करतात. लक्षात घ्या, चॅरिटी म्हणजे दान म्हणा, धर्मदाय गोष्टी म्हणा, सहाय्य म्हणा, मदत म्हणा. मी एक मदत किंवा सहाय्य सोपा शब्द वापरतो. देवाला देणं हे वेगळं, देवाच्या कार्यासाठी देवाला, देवाच्या सेवकाला देवाच्या सेवा कार्यासाठी देणं वेगळं, आणि चॅरिटी इज टोटली डिफरंट. आता टोटली डिफरंट म्हणजे ते इंटिग्रेटेड पण कसं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे, पण त्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हा, नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही हे करतो मग ते नाही करणार, ते करतो म्हणून हे काय. आज माझ्या विषयामध्ये एकच मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे, आणि तो म्हणजे चॅरिटी इज नॉट ऑप्शनल. मदत करणं, ख्रिस्ती लोकांनी मदत करणं हे पर्यायी नाही. लेट मी पुट इट दिस वे. ख्रिस्ती धर्माशिवाय मदत करणं असू शकतं. आय रिपीट, ख्रिस्ती धर्माशिवाय चॅरिटी असू शकते, मदत करणं असू शकतं, पण मदतीशिवाय ख्रिस्ती धर्म असू शकत नाही. व्हेन यू से यू आर अ ख्रिश्चन, तुमचा तो गुणच आहे तुमच्यातून बाहेर पडला पाहिजे की देणं. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला, दिला. आपण मग आता मी काय, तुम्ही म्हणाल की बघा, आर यू टॉकिंग अबाउट द वर्क्स? कृती धर्म सांगताय का? कृती धर्म वाढवताय का? बायबल तर सांगतं की काय, कृपेनेच विश्वासाच्या द्वारे आमचं. हो, आम्हाला माहित आहे की कृती केल्याने आमचं तारण झालेलं नाही, तर कशासाठी झालेलं आहे? कृती करण्यासाठी. पुष्कळ वेळेला काय होतं माहिती आहे का, आमच्या चर्चेसमध्ये तारण 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 सुरुवातीपासून शेवटपर्यंत तारण शिकवलं जातं. ॲक्च्युली बायबलमध्ये तसं नाही आहे. जर तुम्ही नवीन करार घेतला तर मत्तय, मार्क, लूक, योहान आणि प्रेषितांची कृत्ये यामध्ये तुम्हाला येशू ख्रिस्ताची ओळख आणि त्याचं तारण सांगितलेलं आहे. परंतु त्यानंतर सगळं आता तुमचं तारण झालेलं आहे म्हणून तुमची वागणूक कशी असावी ते सांगितलेलं आहे. अँड दॅट इज वेअर वी फेल मेनी टाइम्स. वी आर नॉट टॉट दॅट. इफिस्करास पत्र 2 अध्याय वचन 8, 9, 10 मध्ये म्हटलेलं आहे की कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे, आणि ते तुमच्या हातून झालेलं आहे असं नाही, तर ते देवाचं दान आहे. कोणी आड्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झालं नाही, आपण सत्कृत्ये करावीत म्हणून. इज दॅट क्लिअर? हे बायबलमध्ये आहे. आपण चांगली कृत्य करावेत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. कशासाठी आहोत? चांगलं काम करण्यासाठी. ती सत्कृत्य आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. आय रेड फॉर यू इफिशियन्स 2 वर्स 8, 9 and 10. आणि प्रेषित याकोब ह्याच गोष्टीवर भर देतो बरं का. याकोबाचं पत्र जर वाचलं ना तुम्ही, 1 अध्याय 2 अध्याय 14 वचन 17 वचन, तो तेच सांगतो की क्रिया पाहिजे. हो,
विश्वास ठेवला, तारण झालं, ठीक आहे. व्हॉट अबाउट युअर ॲक्शन बियॉन्ड दॅट? जर तो काय म्हणतो याकडे पाहिलं तर याकोबाचा पत्र 2 अध्याय वचन 14, माझ्या बंधूंनो माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही. असे माझ्या ठाई मी फार विश्वासू आहे हो, मी फार उपास करतो, मी फार प्रार्थना करतो, मी दिवसभर ऑनलाईन असतो प्रार्थनेसाठी. हा, असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही, पण ऍक्शन मध्ये नाही आहे, तर त्यापासून काय लाभ? हो? हा, तो विश्वास त्याला तारणास समर्थ आहे काय? विश्वासाने तारण होणार आहे का? त्या काहीच करत नाही. बरं, मग भाऊ किंवा बहीण ही उघडी आहे. ओके, गो टू वर्स 17. ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही, ऐका बरं देवाच्या लोकांना, विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जाता निर्जीव आहे. निर्जीव, इट्स डेड, ऑफ नो यूज. डेड जे असतं ना ते कुठल्याच कामाचं नसतं, बिनकामी कुचकामी असतं. म्हणजे बघा, इफिस्करास पत्रामध्ये पौल तारणाच्या आधीच्या कार्याविषयी सांगतो, पण याकोबाच्या पत्रामध्ये याकोब तारणानंतरच्या कार्याविषयी सांगतो. आय रिपीट, इफिस्करास पत्रामध्ये पौल तुमच्या तारणाच्या पूर्वीच्या कार्याचा उल्लेख करतो, पण याकोबाच्या पत्रामध्ये याकोब तुमच्या तारणानंतर तुम्ही काय कार्य केलं पाहिजे हे आहे. पण एक लक्षात घ्या, हे कार्य जे आहे ते अट नसून तुमच्या तारणाचा पुरावा आहे. बरं का? काय तारणाचा? तारण झालंय ना? येस नो? प्रभूच्या मागे पाण्याने बुडून बाप्तिस्मा घेऊन त्याचा स्वीकार केला, जगभर जाहीर करताना आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस. नाव तुमच्यासाठी चॅरिटी हे पर्यायी समजू नका. डू नॉट कन्सिडर चॅरिटी ॲज ऑप्शनल. आता मी तुम्हाला वचनामधून सांगतो. पहिलं मी तुम्हाला सांगितलं, उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 28 वचनामध्ये देव म्हणतो की मनुष्याला सहाय्यक मी निर्माण करेल. आमचं सहाय्यक कोण आहे हो आज? जर तुम्ही स्तोत्र 54 आणि वचन 4 वाचलं तर त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, पहा, बिहोल्ड लॉर्ड इज माय हेल्प. पहा, देव माझा सहाय्य करता आहे. जेव्हा आपण नव्या कराराकडे वळतो, बघा लक्षात घ्या, देव जो पिता आमचा सहाय्य करताय. नवीन करारामध्ये ज्या वेळेला आम्ही वळतो त्यावेळेला परमेश्वराने आमच्यासाठी पाठवलेला पहिला कैवारी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा सहाय्य करताय. आणि ज्या वेळेला तो हे जग सोडून गेला, जाताना तो म्हणाला की तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत ठेवू नका, देवावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा बोलला तो आणखी पुढं म्हटला की मी पित्याला विनंती करेन, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. लेट नॉट युअर हार्ट बी ट्रबल्ड. मी पित्याला विनंती करील, तो तुम्हाला, योहान 14:16, हो, तो तुम्हाला दुसरा, सी लॉर्ड गॉड्स फर्स्ट कम्फर्टर इज जीसस क्राइस्ट अँड हिज सेकंड कम्फर्टर इज हिज होली स्पिरिट. देवाचा आमच्यासाठी पाठवलेला पहिला कैवारी, आमचा कैवार घेणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त, आणि त्याचा दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याला कैवारी म्हटलेलं आहे. कैवारी म्हणजे कैवार घेणारा म्हणजे मदतनीस, म्हणजे सहाय्य करणारा. ओके, मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा असावे, राहावे. आता देवाच्या तिने म्हणजे इन ऑल द गॉडहेड, त्रैक्यामध्ये, देवत्वाच्या तिन्ही व्यक्तीपैकी प्रत्येकामध्ये एक मदत करणार आहे. गॉड इज माय हेल्प. आम्ही वाचलं, देव माझं सहाय्य करताय. कुठे वाचलं? स्तोत्र 54. आम्हाला नवीन करारात माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त आमचं सहाय्य करताय.
आणि आम्हाला नवीन कारामधून हे देखील प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की पवित्र आत्मा तुमचा सहाय्य करताय. म्हणजे देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा, त्रैक्य देव जर आमचा सहाय्य करता आहे, आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहे? देवाची कोण आहे? आम्ही देवाची मुलं आहोत. हॅलो, मी नाही सांगत, बायबल सांगतं. जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने आपले मुले होण्याचा अधिकार दिला. योहान 1:12 मध्ये आम्ही वाचतो. त्याचप्रमाणे इफिस 5:1 मध्ये काय सांगितलं? जर आम्ही देवाची मुलं आहेत तर आम्ही काय करायला पाहिजे? इफिसकरास पत्र 5वा अध्याय 1 वचन. आम्ही देवाची मुलं आहोत ना, मग आम्ही काय करायला पाहिजे? तर मग देवाची प्रिय मुलं. तर मग फार मोठं महत्व आहे. तर मग काही कारण आहे. तर मग देवाची प्रिय मुले, देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. देवाचे प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे, म्हणजे तुम्ही काय व्हा? मदत करणारे व्हा, कैवारी व्हा, कैवार घेणारे व्हा. तो शब्द कधी अभ्यास करत असाल ना तर जॉन 14:16 मध्ये जो तो कैवारी, दुसरा कैवारी, हा ॲम्प्लिफाईड बायबलमध्ये अभ्यास आहे. AMP किंवा AMPC क्लासिकल 7 वेगवेगळे त्याला टायटल्स दिलेले आहेत. स्टँड बाय, तुमचा वकील, तुमचा सहाय्यक, तुमची बाजू घेणारा, तुमच्या बाजूने उभा राहणारा, मदतनीस वगैरे 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 वगैरे. मदतीशिवाय मी काय म्हटलं, ख्रिस्ती धर्म असूच शकत नाही. आणि प्रत्येक ख्रिस्ती शिस्त आणि कृती मदत कार्यामध्ये कसं वापरलं जातात आणि जाऊ शकतात ते आपण पाहू. एकदा येशूकडे कोणीतरी आला, एक आणखी दुसरा लॉयर आला. लॉयर लोक शब्दात पकडायला फार भारी असतात. सगळ्यात मोठी आज्ञा कोणती? येशू ख्रिस्ताने, जर तुम्ही पाहिलं मत्याचं सुवर्तमान 22वा अध्याय, आपण वाचणार नाही, पण 33, 34, 35, 36, 37, 38, 39, पहिली आज्ञा ही आहे की तू आपला देव परमेश्वराच्या संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर. ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. तिच्यासारखी दुसरी ही की, कमान, तिच्यासारखी दुसरी ही की जशी आपल्यावर. पण प्रश्न आहे ना, शेजारी कोण? जयंत कुमार त्रिभुवनांनी फार सुंदर गाणं लिहिलं होतं. शेजाऱ्यावर प्रीती करा, शेजारी कोण? ऐका येशू सांगे खरा, शेजारी कोण? तुमची गरज जास्त असे संकटे दारून, तोच खरा शेजारी घ्या हो जाणून. ज्याला तुमची गरज आहे तो तुमचा शेजारी आहे. काय? यू हॅव सेड इट राईटली ब्रदर, थँक्यू, गॉड ब्लेस यू. ज्याला तुमची, तो तुमचा शेजारी. आता तुम्ही याजकाचं काम करता, म्हणजे त्या याजकासारखं करता, त्या लेव्यासारखे करता की शोमरोण्यासारखं करता, हे तुमच्यावर, त्याच्यावरून ठरतं तुम्ही शेजारी कसे आहात. आता दुसरी आज्ञा म्हणजे सेकंड बट नॉट सेकंडरी, बरं का. दुसरी आहे पण दुय्यम दर्जाची नाही आहे, तितकीच महत्वाची, तितकीच महत्वाची. जेव्हा येशूला विचारलं माझा शेजारी कोण आहे या शास्त्र्याला, तर येशूने काय केलं? लुकाच्या सुवर्तमानामध्ये ही सगळी स्टोरी सांगितली. चांगला शोमरोणी, फक्त पेपर वाचल्यासारखी वाचायचे नाही, थांबायचं, मनन करायचं, देवाला प्रश्न विचारायचे, देवाचा आत्मा सांगणार, सुचवणार, याजक काय, लेवी काय, शोमरोणी काय. दुसऱ्या शब्दामध्ये आपण काय म्हटलं की गरजूंना मदत करणं हे देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाच्या इतकंच महत्वाचं काम आहे. देवावर प्रीती कर, उभा खांब मी नेहमी सांगत असतो, आणि आडवा खांब शेजाऱ्यावर प्रीती कर. उभा आणि आडवा खांबाशिवाय प्रभूचा क्रॉस तयार होत नाही. तुम्ही म्हणाल की मी देवावर प्रीती करतो, बाकीच्यांचं मला काही घेणं देणं नाही. सॉरी, यू हॅव नॉट अंडरस्टूड द क्रॉस. यू हॅव नॉट अंडरस्टूड द क्रॉस. काय आहे बघा, नवीन करारात पण सुरुवात झाली ना, तो बाप्तिस्मा करणारा योहान
त्याच्याकडे लोक यायला लागले. तेव्हा लोक समुदाय त्याला विचारित, हा. तर मग आम्ही काय आम्ही करावे? काय करावं? एकटा माणूस नव्हतं विचारत, सगळेच लोक समुदाय आम्ही काय करायला पाहिजे. हा, मग तो त्यांना उत्तर देईल, योहान उत्तर द्यायचं. ऐका बरं, ज्याच्याजवळ ज्याच्याजवळ दोन अंगरखे आहेत. इकडे मंडळी, इकडे लक्ष द्या. 2 शर्ट आहेत. किती? 2. त्याने ज्याच्याजवळ 2 शर्ट आहेत त्याने ज्याला नाही त्याला 1 द्यावे. किती द्यावं? 1 द्यावा. 2 पैकी किती द्यायचं? मला सांगा, 2 पैकी 1 म्हणजे टक्केवारीत किती होतात? हा, किती? हे आम्ही अजूनही 10% डिबेट करतो. ते कोणीतरी बिलीग्रामचा फोटो दाखवतं किंवा आणखी कोणाचा फोटो दाखवतं, मॅकआर्थरचा, आणि टायथिंग इज सिन दाखवतो, आणि यांना पण वाटतं त्यांनी म्हटलेलं. खाली नीट तपासायचं कोणी म्हटलंय काय. आम्ही अजून 10वरच डिबेट चालली आमची, द्यायचे की नाही द्यायचे, इथे द्यायचे की तिथे द्यायचे. दॅट इज टोटली डिफरंट टॉपिक. तो हा जो योहान आहे त्यांना उत्तर दे, ज्याच्याजवळ 1 अंगरखा आहे त्याने काय करायचं? ज्याच्याजवळ नाही त्याला द्यायचं. बर, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे, ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच. म्हणजे आता डबा आहे तुझ्याकडे आणि 1 पिझ्झा आहे, काय करायचं? त्याला भाकर नाही द्यायची कालची. हा, नाही, बऱ्याच जणांना वाटतं त्याला दानधर्म म्हणतात. नो 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 नो. एक देवाचे सेवक होते पुण्यामध्ये, इथून बोलायचे, घासातला घास. रेव्हरंड PN राठोड, बच्चीराज नागोजी राठोड. काय द्या? घासातला घास. ज्याच्याजवळ 2 अंगरखे त्याने ज्याच्याकडे नाही त्याला 1 द्यावा, आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्याने देखील. आता तुम्ही म्हणाल 1 ऑड गोष्ट आहे आणि 50% सांगते 1 ऑड नाहीये. बघा, बायबलमध्ये जर कुठेही एखाद्याच वेळेला जर असेल तर तो अपवादात्मक समजतात, तो रूल नसतो. पण एकापेक्षा जास्त वेळेला असं जर सांगितलेलं आहे ना, ओके, तर तो अपवाद नसतो, तो रूल असतो आणि तो पाळावा लागतो. बरं का? सांगतो ना मी तुम्हाला. लुकाच्या सुवर्तमानामध्ये त्या यरिहो मधलीच एक गोष्ट आहे. त्या यरिहो मध्ये 19व्या अध्यायामध्ये एक बुटका माणूस होता, आणि येशू तिथून चालणार तेव्हा येशूला पाहायची मोठी उत्कंठा त्याला लागली. काय हो नाव त्याचं? जक्काय. व्हेरी गुड, गॉड ब्लेस यू. तो जक्कायने काय केलं? आता मी तर बुटका, म्हणजे मी तर ठेंगणा, येशूला कसं काय? गर्दी तर तोबा. ह्याने काय केलं? पटकन तुर त्या उंबराच्या झाडावर चढला. आम्ही गेलो, ते उंबराचं झाड बघितलं, दादा, राईट सिस्टर, चढला उंबराच्या झाडावर. आता गंमत काय झाली? त्याने येशूला पाहायच्या आधी येशूनेच त्याला पाहिलं. बरं, पाहिलं तर पाहिलं, त्याचं नाव पण याला माहिती आहे, कारण याचं नाव येशू आहे. हा सर्वज्ञ देव आहे, हां, ऑल नोईंग गॉड. तो म्हणतो जक्काय खाली आहे. बरं, आला तर आला, हा तर फक्त रस्त्यावरून पाहणार होता. तो म्हणतो आज मला तुझ्या घरी राहायचंय. ह्या जक्कायचा रिस्पॉन्स काय पहा. माझा मुद्दा तो आहे. लुकाचं सुवर्तमान 19व्या अध्याय वचन 8 आणि 9. तेव्हा जक्काय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी नीट ऐका, पहा, मी आपले अर्धे द्रव्य. किती द्रव्य? आता द्रव्य म्हणजे लिक्विड नाही, द्रव्य म्हणजे सॉलिड, संपत्ती. किती संपत्ती? सेविंग मधून उरलेली नाही बरं का. हॅलो प्रभूजी म्हणा ना, प्रभूजी मी आपले अर्धे द्रव्य गरीबास देतो. आमेन. हे असं कधी शिकवलंच नाही आम्हाला आमच्याच बायबलमध्ये. सेकंड एक्झाम्पल दाखवलं मी तुम्हाला 50%चं.
या माणसाचं अजून तारण पण झालेलं नाहीये. ते प्रभू आला, इकडं लटलट कापायला लागला, हे एवढं मी करणार काय? बघा, देवाने आम्हाला गरजेपेक्षाही जास्त दिलेलं आहे. बट वी डोंट नो हाऊ टू डू टॅकल विथ इट. दॅट इज आवर प्रॉब्लेम. अँड मोस्ट ऑफ द टाइम वी थिंक इट इज एव्हरीथिंग इज फॉर मी अँड माय हाऊस. म्हणून मी नवीन फ्रेज काढलेली आहे ख्रिश्चन लोकांसाठी, मी आणि माझे घराणे तर आमच्या पोटाचीच सेवा करणार. प्रभूजी, मी आपले अर्धे द्रव्य गरिबास देन नाही, देतो. म्हणजे दिलेच. पुढे, आणि अन्यायाने कोणाचे काही घेतले अन्यायाने जर कोणाचं घेतलं असेल तर ते चौपट परत करतो. किती किती? चौपट परत करतो. बघा, देवाच्या वचनामध्ये आहे स्पष्ट. वाय गॉड हॅज गिव्हन यू, वाय गॉड हॅज ब्लेस्ड यू. असं नाही की तुम्हाला माहिती नाही आहे. बट द थिंग इज वी डोंट वॉन्ट टू डू गो दॅट वे. तो दानियल माहिती आहे, दानियल. आणि दानियलाच्या बरोबर दानियलाच्या पुस्तकामध्ये आणखी एक मोठी फिगर आहे. कोण? काय नाव? नबुखदनेसर. तर नबुखदनेसर राजाला दानियलाने एक ॲडवाइस दिलं. 4था अध्याय आणि वचन 27. हा दानियल म्हणतो, राजा, जर तुला बरं व्हायचं असलं, जर तुला अधिक आयुष्य जगायचं असलं, तुझं आरोग्य ठीकठाक पाहिजे असलं, तर मी सांगतो ते ऐक. 4:27 दानियल. म्हणून महाराज किंवा म्हणून हे राजा, माझी मसलत आपण मान्य करावी. माझी मसलत आपण मान्य करावी. त्या दानियलाची मसलत 5-7 वेगवेगळ्या 5 राजांनी वेगवेगळ्या मानली. तो तिथं होता आणि ते ऐकायचे, मंत्र्याचं ऐकायचं. माझी मसलत आपण मान्य करावी. काय मसलत? आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे. न्यायनीतीचे आचरण करावे. त्या दानियेलाला म्हटलं, महाराज, हे राजा, पहा, हे राजा, म्हणून हे राजा, माझी मसलत तू मान्य कर. काय कर? पाप सोडून दे. अधर्म सोडून गरिबांवर दया करा. तर पाप सोडून त्याने लिहिलं की धर्माचरण. मगाशी सुरुवातीला मी सांगितलं, चॅरिटी, मदत, सहाय्य देणं. पाप सोडून धर्माचरण करावे, अधर्म सोडून गरिबांवर दया करावी. कशावर दया? कोणावर दया? गरिबांवर दया करावी. अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील. क्लू दिलेला आहे. कशाला त्या डॉक्टरला पैसे घालवायचे? 3 लाख रुपये, 4 सांगितले आणि 5 सांगितले. ब्लॉक इकडं रिलीज करा, ब्लॉक आपोआप रिलीज होतात. आय एम टेलिंग यू बायबल. दानियलाच्या पुस्तकात तो दानियल सांगतो, स्पष्ट रीतीने सांगतो, नबुकदनेझरला सांगतो, जर धर्माचरण केलं, पाप सोडून दिलं, अशाने कदाचित तुझं स्वास्थ्य अधिक काळ टिकेल, जास्त वर्ष निरोगी राहशील. किती सोपं आहे. आय एम टेलिंग यू बायबल. ख्रिस्ती जीवनाचा पहिला आशीर्वाद आहे तारण. ह्या जक्कय काय म्हणतो की माझं अर्ध ते देऊन टाकील, आणि कोणाचे घेतलं असल कुभांडाने, चुकून, दाबून दडपून, तर ते किती पट परत करील. येशूचा रिस्पॉन्स काय होता? आज ह्या घराला तारण प्राप्त झालं. परमेश्वराच्या लेकराचा सगळ्यात मोठा म्हणजे विशेष अधिकार, ज्याला आम्ही प्रिव्हिलेज म्हणतो, ते म्हणजे देवाला आम्ही आबा बापा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? आबा बापा. आणि त्याची प्रार्थना करू शकतो. पण लक्षात घ्या, जर इतरांना मदत न करता फक्त प्रार्थनाच करणारे आहात ना, तर तुमची प्रार्थना निरर्थक आहे. परत सांगू, प्रार्थना हालेलुया 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 हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर मदतीविना तुमची फक्त प्रार्थनाच असेल, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू, ना 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 ना.